म्हणून पाटील करतात. पण या आंदोलनाला पहिल्यापासून माझ्या पाठिंबा करतात. गेले 6 वर्ष त्या मराठा आरक्षणासाठी त्या मोहिमेमध्ये स्वतः आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट सपोर्टिव्ह सगळ्या पद्धतीने माझे श्रेय कार्यकर्ते आणि आपलं कुटुंब जवळपास 6 दिवस मोहिमेचे जसे 8 मोर्चे आपले निघाले त्या मोर्चाचाही सुद्धा एक पार्ट अँड पार्सल मी स्वतः होतो. आणि म्हणून मी असेल, अहमददास असेल आणि संपूर्ण मराठा समाज असेल, आज आमच्या लेकराच्या हातातोंडाशी आलेला घास एक पाटली माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं जे गेले 7 वर्ष झालं नाही. पण जो अंतिम मुद्दा म्हणून जो मांडलेला आहे ह्या ठिकाणी सगळ्या स्वराचा मुद्दा आता हाती गेले शिकून राहिलं तो सुद्धा मग कशासाठी ठेवायचा. एकाच्या कुठल्याही एखाद्या भूमिकेशी कुठं फिरू नये त्यामध्ये वैयक्तिक मत आहे, मराठा म्हणून मत आहे. आणि म्हणून अहमददास आणि स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांची सगळ्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं येत्या 2 दिवसामध्ये आपण सर्व विरोधी पक्ष असेल आपण सर्वजण एकत्र बसून ह्याच्यावरती लवकरात निर्णय घेऊ. आणि माझी भूमिका हीच आहे की ज्या अवस्थेमध्ये आम्ही मनोरंजन बघतोय ह्या आम्हाला आता पाहत नाही. मी एक मराठा कार्यकर्ता म्हणून ह्या व्यासपीठावरती उपस्थित आहे. माझी कळकळीची विनंती साकारला आहे वेळोवेळी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलेल्या आहेत. 2 दिवसापूर्वी त्यावेळेस मिटिंग झाली त्यावेळेस सुद्धा हात जोडून कळकळीची नम्र विनंती मी त्या ठिकाणी केली की 48 तासाच्या आत माझ्या मनोचं आंदोलन हे संपलं पाहिजे, पॉझिटिव्हरित्या संपलं पाहिजे. ही भूमिका त्या ठिकाणी आम्ही आमच्या मीटिंगमध्ये घेतलेली आहे. आणि आज तीच भूमिका आमदारांनी आमच्या मनोजच्या समोर ती भूमिका आम्ही घातलेली आहे, तुमच्या समोर ती भूमिका घेतलेली आहे. आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं पहिल्यापासूनच पाठिंबा आहे. आज या ठिकाणी बसून तुला वेगळा पाठिंबा द्यायचं वेगळं काहीतरी म्हणायचं त्याची गरज नाही असं मला वाटतं. नाही खेळायचा प्रश्न आहे हा लवकरात लवकर आंदोलन संपलं पाहिजे ही भूमिका घेतली पाहिजे हा मताचा नाही. आपला ग्रामीण शब्द आहे तो फिरू नये म्हणजे लवकरात लवकर निर्णय पोचला आणि लवकर निर्णय घेऊन सर्व मराठा समाजाला गुन्हा उद्याची एक संधी दिली किंवा ते अपेक्षा नाही दोघं एकाच मुद्द्यावरती बोललो जे मुख्यमंत्री अहमददासला बोलले दानवेसाहेबांना बोलले तेच माझ्याशी बोलले आणि दोघंही ऐकत होते. त्याच्यामध्ये कुठल्याही त्यांच्याशी 2 वाक्य वेगळी आणि माझ्याशी 2 वाक्य वेगळी असं कुठलंही वेगळं संभाषण झालेलं नाही. आता ज्या ठिकाणी निघाल्यानंतर आम्ही आता अहमददास आम्ही बोलतोच आणि वेगळ्या मंत्र्यांना बोलतोय हे डेलिगेशन माननीय मुख्यमंत्र्यांचं सरकारच्या वतीने याला तेही त्यांच्याही बोलतील आणि 2 दिवसामध्ये ही मिटिंग कशी चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या पार पडेल आणि त्याचं चांगल्या पद्धतीने आउटपुट निघेल याच्यावरती म्हणजे आउटपुट वरून असावं या गोष्टीशी मी आणि अहमददास एका भूमिकेवरती थांबव. अहमददास